नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. एसएससी जीडी भरती 2023-24 तर्फा एसएससी जीडीची जी मित्रांनो आन्सर की आली आहे आणि सर्वच विद्यार्थ्यांनी जे मित्रांनो आपापल्या आन्सर की चेक केले आणि सर्वांना जे मित्रांनो माहिती आहे की आपल्याला किती मार्क पडले. तर आशा करतो मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी चांगला मार्क या ठिकाणी पडले असेल एसएससी जीडी मध्ये. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एसएससी जीडीची जे आता आन्सर की आले, आता एसएससी जीडीचे जे मित्रांनो फिजिकल सुद्धा तुमचे सुरू होणार आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला कमेंट होती की सर एसएससी जीडीचा कट ऑफ किती लागणार आहे, एससी कॅटेगरीचा कट ऑफ किती लागणार आहे, एसटी कॅटेगरीचा कट ऑफ किती लागणार आहे, ओबीसी कॅटेगरीचा कट ऑफ किती लागणार आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा कट ऑफ किती लागणार आहे, ओपन कॅटेगरीचा कट ऑफ किती लागणार आहे आणि सेफ झोन काय राहणार आहे. सिलेक्शन होण्यासाठी तुम्हाला मित्रांनो यावर्षी किती मार्क घ्यावे लागणार आहे. तर एसएससी जीडीचा महाराष्ट्राचा कट ऑफ किती लागणार आहे यावर्षी फायनल, याबद्दल सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्याचबरोबर यावर्षी एसएससी जीडीचा जो कट ऑफ आहे हा मित्रांनो कमी लागणार आहे, त्याचे सुद्धा मी तुम्हाला कारण सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचा अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि एसएससी जीडीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर यावर्षी जे मित्रांनो महाराष्ट्राचा कट ऑफ कमी लागणार आहे, मी तुम्हाला महाराष्ट्राचा कट ऑफ कमी लागण्याचे या ठिकाणी कारण या ठिकाणी सांगून देतो. तर मागच्या वर्षी जर मित्रांनो आपण बघितलं तर मागच्या वर्षी फॉर्म जास्त आले होते. जेव्हा 2022ची एसएससी जीडी भरती होती, 50,000 जागांसाठी ती भरती निघाली होती आणि त्यावेळेस जवळपास मित्रांनो 54 लाख प्लस अर्ज आले होते. आणि यावर्षी जर बघितलं मित्रांनो जवळपास 45 लाख यावर्षी फॉर्म आले. तर मागच्या भरतीपेक्षा यावर्षी मित्रांनो फॉर्म कमी आलेले आहे. त्याचबरोबर जे मागच्या वर्षीची जी 2022ची जी भरती होती हे 50,000 जागांसाठी निघाली होती आणि त्यावेळेस मित्रांनो एक्स्ट्रा 3 वर्षाची सूट विद्यार्थ्यांना दिली होती. त्यामुळे जास्त विद्यार्थ्यांनी त्यामध्ये फॉर्म भरला होता आणि त्यामध्ये जास्त वयो गटावाले मुलं त्यामध्ये होते, त्यामुळे जास्त कट ऑफ मागच्या वर्षी गेला होता. ठीक आहे. आणि यावर्षी जर मित्रांनो आपण एसएससी जीडी भरतीमध्ये बघितलं तर यावर्षी जवळपास 3 वर्षाची एक्स्ट्रा सूट नव्हती, एक लक्षात ठेवा. आणि यावर्षी जवळपास 60% नवीन विद्यार्थी यामध्ये, जे की मित्रांनो जे असे विद्यार्थी त्यांची फर्स्ट टाइम भरते, ज्यांची फर्स्ट भरते ही एसएससी जीडी, असे यामध्ये जवळपास 60 ते 70% विद्यार्थी होते आणि त्यांचा मित्रांनो जास्त अभ्यास नव्हता, एक लक्षात ठेवा. ते सर्वच फेल आहे 60%, मी तुम्हाला सांगतो. आणि यावर्षी जर मित्रांनो बघितलं तर फिजिकल सुद्धा जास्त विद्यार्थ्यांचा यावर्षी झालेलं नाही, कारण की एसएससी जीडीची जी भरती होती तर त्यावेळेस ज्या बऱ्याच विद्यार्थ्यांचा फिजिकल नव्हतं आणि आता जे एसएससी जीडीचं जसे आन्सर केलं तशीच ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फिजिकलला सुरुवात केलेली आहे. तर एसएससी जीडी भरतीचा जो यावर्षी महाराष्ट्राचा कट ऑफ लागणार आहे तर तो तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो. तर पहा, एससी कॅटेगरीचा जो कट ऑफ यावर्षी लागणार आहे तर तो या ठिकाणी जवळपास पुरुष उमेदवारांचा 90 एवढा लागणार आहे आणि एससी कॅटेगरीच्या महिला उमेदवार जर असाल तर एससी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कट ऑफ आहे हा 80 पर्यंत लागणार आहे. त्यानंतर एसटी कॅटेगरी आहे तर एसटी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा पुरुष उमेदवारांचा या ठिकाणी जवळपास 80 पर्यंत लागणार आहे आणि महिला उमेदवारांचा 75 प्लस यापर्यंत एवढा कट ऑफ यावर्षी लागणार आहे. त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे यावर्षी एसएससी जीडीचा तर हा पुरुष उमेदवारांचा 100 पर्यंत यावर्षी लागणार आहे आणि महिला उमेदवारांचा जो कट ऑफ आहे हा ओबीसी कॅटेगरीचा हा जवळपास 90 पर्यंत यावर्षी लागणार आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जर बघितलं तर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जो यावर्षी कट ऑफ असणार आहे तर तो यावर्षी राहणार आहे पुरुष उमेदवारांचा 90 पर्यंत लागणार आहे आणि महिला उमेदवारांचा यावर्षी 80 पर्यंत लागणार आहे. त्याचबरोबर ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा 105 ते 110 पर्यंत पुरुष उमेदवारांचा यावर्षी लागणार आहे आणि महिला उमेदवारांचा यावर्षी 100 ते 90 पर्यंत ओपन कॅटेगरीचा कट ऑफ लागणार आहे. तर एवढाच मित्रांनो महाराष्ट्राचा कट ऑफ लागणार आहे, कारण की यावर्षी जे मित्रांनो फिजिकल लवकर होणार आहे एसएससी जीडी भरतीचा. कारण की दिल्ली पोलीसमध्ये तुम्ही बघितलं असेल की त्यांनी जे पेपर या ठिकाणी घेतले, पेपर झाल्यानंतर लगेच 10-15 दिवसानं फिजिकल त्यांनी घेतले आणि एसएससी जीडी भरतीमध्ये सुद्धा मित्रांनो असंच होणार आहे. आता ॲन्सर की सुद्धा आले आणि ॲन्सर की आल्यानंतर लगेच मित्रांनो एसएससी जीडीच्या ग्राउंडच्या तारखा येणार आहे. ठीक आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा फिजिकल नाही आहे, जवळपास 60 ते 70% असे विद्यार्थी आहेत त्यांची फिजिकलची तयारी अजून नाही आहे. ठीक आहे. तर पहा मित्रांनो, एवढाच यावर्षी महाराष्ट्राचा कट ऑफ लागणार आहे आणि ग्राउंडसाठी जो कट ऑफ लागणार आहे आणि ज्यांना सुद्धा ग्राउंडमध्ये पहा एसएससी जीडी भरतीचा जो ग्राउंडचा कट ऑफ आहे तर हा मित्रांनो 80च्या वरता लागणार आहे. ठीक आहे. तर ज्यांना सुद्धा 80 मार्क पडले असेल तर मित्रांनो फिजिकलची तयारी चालू ठेवा आणि खचून जाऊ नका. ठीक आहे. तर आपली तयारी चालू ठेवा आणि ज्यांना सुद्धा यावर्षी 60च्या खाली मार्क भेटले असेल, ज्या पण विद्यार्थ्यांना 60-70च्या खाली
मार्क असेल तर ते सर्व विद्यार्थी फेल आहे। तर पहा मित्रांनो, खचून जाऊ नका, अजूनही SSC GDची नवीन भरती होणार आहे, एक लक्षात ठेवा। तर 27 ऑगस्ट 2024 पासून SSC GDची नवीन भरती निघत आहे। तर त्या भरतीसाठी तुम्ही आतापासून तयारी चालू ठेवा, ठीक आहे। ज्या पण विद्यार्थ्यांना 90 पर्यंत यावर्षी मार्क्स येत असेल तर पहा मित्रांनो, तुम्हाला BSF पोस्ट भेटून जाणार आहे, कोणती कॅटेगरी असो। 90 जरी तुम्हाला मार्क असेल तर तुम्हाला BSF पोस्ट भेटणार आहे, ठीक आहे। BSF किंवा CRPF किंवा ITBP किंवा मग आसाम रायफल, ठीक आहे। त्यानंतर जर मित्रांनो तुम्हाला CISF पोस्ट लागत असेल तर CISF साठी मित्रांनो तो कट ऑफ एकदम हाय जाणार आहे। CISF जर तुम्हाला पोस्ट पाहिजे असेल तर CISF साठी मित्रांनो 160 पैकी 120 मार्क जर तुम्हाला आले तर CISF मित्रांनो तुम्हाला भेटू शकते 120 ते 130 मार्क्सवर, ठीक आहे। तर पहा SSC GDची जे मित्रांनो ज्यांना सुद्धा चांगले मार्क पडले असेल तर फिजिकलची चांगली तयारी चालू ठेवा, कारण की ग्राउंड मित्रांनो हे कधी होऊ शकते, कधीच ते ग्राउंड घेऊ शकते, ठीक आहे। आणि SSC GD भरतीचा यावर्षी जर आपण परीक्षा जर बघितलं तर कोणकोणत्या शिफ्टमध्ये पेपर सोपा सुद्धा होता आणि कोणकोणत्या शिफ्टमध्ये पेपर एकदम हार्ड सुद्धा होता, ठीक आहे। आणि कोणकोणत्या शिफ्टमध्ये जे मित्रांनो पेपर एकदम मीडियम सुद्धा होता, ठीक आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो पेपरची लेवल होती। तर हिंदीचं जेव्हा सोपे विचारतं तेव्हा मित्रांनो GKचे थोडं हार्ड विचारायचे, ठीक आहे। अशा प्रकारे मित्रांनो पेपरची लेवल यावर्षी होती, ठीक आहे। तर बऱ्याच विद्यार्थ्यांना SSC GD मध्ये चांगले मार्क्स पडले आहे आणि ज्यांना सुद्धा चांगले मार्क्स नाही पडले असेल तर मित्रांनो खचून जाऊ नका, टेन्शन घेऊ नका, आतापासून तयारी चालू ठेवा, ठीक आहे। कारण की 27 ऑगस्टला नवीन SSC GDची जी आहे मित्रांनो भरती निघत आहे, ठीक आहे। तर SSC GDचं जे फिजिकल आहे हे मित्रांनो जवळपास इथून 1 महिन्या किंवा 2 महिन्याने सुद्धा चालू होऊ शकते। तर आपापली तयारीमध्ये राहा, कारण की दिल्ली पोलीसचं सुद्धा अशा प्रकारे झालं होतं। दिल्ली पोलीसची जे आहे SSC GD दिल्ली पोलीसची आन्सर की आल्यानंतर लगेच तिथून 15-20 दिवसांनी त्यांनी ग्राउंड चालू केलं होतं। तर तसंच SSC GD मध्ये सुद्धा होऊ शकते, कारण की SSC GDनं जे आहे मित्रांनो एकदम फास्टमध्ये काम केलं आहे। 30 मार्चला जे त्यांनी री एक्झाम घेतली आणि 30 मार्च नंतर लगेच त्यांनी जे आहे 3-4 दिवसाने SSC GDची आन्सर की 3-4 दिवसांनी त्यांनी SSC GDची आन्सर की रिलीज केली। तर एकदम फास्टमध्ये जे मित्रांनो त्यांचं काम चालू आहे, कारण की SSC GD मध्ये जर बघितलं तर पुढची भरती सुद्धा मित्रांनो त्यांना करायची आहे। त्यामुळे त्यांना 27 ऑगस्टच्या अंदरच विद्यार्थ्यांना जॉईनिंग लेटर द्यायचे, 27 ऑगस्टच्या अंदरच मित्रांनो हे भरती पूर्ण कंप्लीट करायचे। तर फिजिकल कधी होऊ शकते, आपापली तयारी चालू ठेवा। मे महिन्यामध्ये सुद्धा फिजिकल होऊ शकते किंवा जून महिन्यामध्ये सुद्धा फिजिकल होऊ शकते। आणि नॉर्मलायझेशनमध्ये जे आहे मित्रांनो जवळपास 2 मार्क सुद्धा वाढू शकते किंवा 2 मार्क सुद्धा कमी होऊ शकते, किंवा मग नॉर्मलायझेशनमध्ये तुमचे 6 मार्क सुद्धा वाढू शकते किंवा मग 8 मार्क सुद्धा वाढू शकते, एवढं मित्रांनो नॉर्मलायझेशन होणार आहे, ठीक आहे। तर पहा SSC GDचं जर मित्रांनो तुमचं फायनल सिलेक्शन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर ज्या पण विद्यार्थ्यांना 90च्या वरचा मार्क्स असेल, ज्या पण विद्यार्थ्यांचे 100 पर्यंत मार्क्स असेल, तर SC ST कॅटेगरीचे तुम्ही असेल तर 90 जर तुम्हाला असेल तर तुमचं मित्रांनो फायनल सिलेक्शन होऊन जाणार आहे BSF CRPF किंवा ITBP किंवा आसाम रायफलमध्ये, ठीक आहे। आणि तुम्ही जर मित्रांनो ओपन कॅटेगरी किंवा OBC EWS कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला या ठिकाणी जवळपास 90 ते 100 पर्यंत मार्क्स पाहिजे, तरच मित्रांनो तुमचं यावर्षी फिक्स सिलेक्शन होणार आहे, ठीक आहे। तर एवढाच यावर्षी महाराष्ट्राचा कट ऑफ जाणार आहे, जास्त यावर्षी महाराष्ट्राचा कट ऑफ जाणार नाही, कारण की यावर्षी जे आहे जास्त फॉर्म आले नव्हते, एक लक्षात ठेवा। त्याचबरोबर जे आहे यावर्षी विद्यार्थी मित्रांनो यावर्षी जास्त कट ऑफ जाणार नाही, कारण की यावर्षी एक्स्ट्रा 3 वर्षाची सूट देण्यात आली नव्हती। त्याचबरोबर यावर्षी जर आपण बघितलं तर जवळपास 60% विद्यार्थी हे नवीन आहे, ज्यांची फर्स्ट भरती आहे, तर त्यांचा या ठिकाणी जास्त अभ्यास नव्हता, लक्षात ठेवा। त्यामुळे ते बरेच विद्यार्थी फेल झाले, जवळपास 60% विद्यार्थी। त्यानंतर यामध्ये जर आपण बघितलं आता फिजिकलमध्ये जवळपास मित्रांनो जवळपास 70% विद्यार्थी हे फिजिकलमध्ये फेल होणार आहे, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांनी फिजिकलची तयारी आतापर्यंत चालू केली आहे। जेव्हा SSC GDची आन्सर की आली तेव्हाच त्यांनी फिजिकलची तयारी चालू केली आहे, कारण की SSC GDची परीक्षा होईपर्यंत विद्यार्थ्यांनी फिजिकल चालू नाही केलं होतं, अशी सुद्धा यावर्षीचे महारथी आहे, ठीक आहे। तर यावर्षी जास्त कट ऑफ जाणार नाही मित्रांनो, एवढाच कट ऑफ लागणार आहे। 90 पर्यंत जरी तुमचे मार्क्स येत असेल तर मित्रांनो तुम्ही सेफ झोनमध्ये सिलेक्शन होऊन जाणार आहे, ठीक आहे। तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। SSC GD भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।